न्यूज मराठी 24/7 माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर। सध्या आपण धारावी विधानसभेमध्ये आहे। जनतेचा प्रश्न ही हा आपला कार्यक्रम रोजचाच ठरलेला आहे। आपण जनतेशीच बातचीत करूया। ताई, काय सांगाल, विधानसभेची निवडणूक आहे, आपल्याला काय वाटतं, नेमका कोणता चेहरा पाहायला आवडेल? आम्हाला राजेश खंदारे साहेबच आमदार म्हणून विधानसभेला पाहिजे। काय नेमका हेतू काय आहे त्यांचा हेतू काय आहे की हा जो गांधी परिवार आहे तो कधीपासून गायकवाड परिवार आहे तो 60 वर्षा 45 वर्षापासून तो राज्य करत आहे। पहिले वडिलांनी सत्ता केली, आता लेकीनी केली, आता दुसऱ्या मुलीला आणलेलं आहे। त्यांनी काय सेवा केली? काहीच केलं नाही। जनतेसाठी काहीच केलं नाही। त्यांनी केलं असतं तर आम्ही त्यांना निवडून दिलं असतं, पण त्यांनी काय केलं? त्यांनी काहीच नाही केलं। ते आता शिक्षण मंत्री होते, शाळा नाही बांधली त्यांनी, आरोग्य मंत्री होते, दवाखाना नाही केला। धारावीसाठी पाहिजे होतं ना। आता एवढा कोरोनाचा काळ होता तेव्हा आमचे खासदार शेवाळे साहेबांनी पूर्ण अन्नधान्याचा पुरवठा त्यांनी सगळ्यांना धारावीकरांना दिला। ऑक्सिजनचा पुरवठा केला, प्लाझ्मा म्हणून होतं तेही त्यांना ज्यांना गरज होती त्यांनी सपोर्ट केला, लोकांना खूप मदत केली शेवाळे साहेबांनी। म्हणून आम्हाला आमदार म्हणून खंदारे साहेब राजेश खंदारे साहेब पाहिजे। तसंच लाडकी बहिणीवरनं आता योजनेचा देखील उल्लेख चालू आहे। महाविकास आघाडीकडून 3000 देण्यात येणार असं सांगण्यात आलं। तसंच 3000 देण्यात आलाय महाविकास आघाडीकडून, आणि महायुतीकडनं असं सांगण्यात आलं की 2100 रुपये। त्याच्यावर आपलं काय स्पष्टीकरण? बघा, जेव्हा काँग्रेस सत्ता होती, एवढी 60 वर्षापासून सत्ता केली, त्यांनी काय दिलं? एकही रुपया त्यांनी जनतेचा विचार त्यांनी केलाच नाही। जर जनतेचा विचार केला असता तर आज आहे ना, एवढी पब्लिक आहे ना, जेवढे धारावी, आता आपल्या धारावीला मिनी इंडिया म्हणतात, पण ते काय आहे, एवढ्या धारावीमध्ये झोपडपट्टी आहे ना, तुम्ही जाऊन बघा, तिथे एवढा पाय ठेवू शकणार नाही तुम्ही की तिथे राहू शकत नाही ना, तिथे वातावरण हवेचं नाही आहे। आता आमचे शिंदे सरकार येते, त्यांनी विचार केले धारावीचं डेव्हलपमेंट करायचं आहे, सगळ्यांना 360 एरिया देणार आहेत। मग आम्हाला वाटतं ना की आम्ही पण चांगलं राहावं। राहतात विक्रोळीला आणि सत्ता चालवायला धारावीला येतात। मग आमचे खंदारे साहेब इकडचे रहिवासी आहेत ना, मग त्या धारावीचा विचार करणार ना, म्हणून आम्हाला खंदारे साहेब पाहिजे। तसंच मुख्यमंत्री बनून बघण्यात चेहरा कोणाला आपल्याला फारसा आवडतो? मुख्यमंत्री म्हणून आम्हाला एकनाथ शिंदेच आवडणार आहे, कारण ते आमचे लाडके भाऊ आहेत। सर्व धारावीकरांचे ते लाडके भाऊ आहेत। शिंदे सरकारच का त्याच्या मागचा हेतू काय? कारण की आता डेव्हलपिंग जे आहे आमचं शिंदे सरकारमुळेच इथे भरपूर डेव्हलपिंग झालंय धारावी एरियामध्ये। अगोदर जे होते त्या लोकांनी काहीच केलेलं नाही, म्हणजे 40 वर्ष त्यांनीही राज्य केलं, त्यांनाही आम्ही निवडून दिलेलं होतं, पण आमचा काहीच विकास इथे झालेला नाही आहे। पण आता जे सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्यामुळे धारावीचा भरपूर विकास डेव्हलपिंग चालू आहे, मेट्रोचं काम चालू आहे, म्हणजे आम्हाला चेंजेस भरपूर दिसलेत आत्ता यांच्या सरकारमध्ये। शिवाय लेडीज लोकांना त्यांनी पुढे आणलेलं आहे। ज्या लेडीज आज घरामध्ये म्हणजे असं प्रॉब्लेममध्ये होत्या, त्यांना आज पुढे बाहेर समाजात स्थान मिळायला लागले, पैसे लोन चालू झाले, त्यामुळे बिझनेसमध्ये लेडीज उतरलेले आहेत। शिक्षणामध्ये पण त्या लोकांनी भरपूर आपल्याला संधी उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे मुलींना शिक्षणात काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे उच्च शिक्षण करायला पण पैशाचे आता घरात प्रॉब्लेम असतील तरी त्या मुली उच्च शिक्षण करू शकतात, किंवा हॉस्पिटलच्या पण सोयी व्हायला लागल्यात। आणि धारावी पहिल्यापेक्षा आत्ता डेव्हलपिंगमध्ये आहे। आता 2.5 वर्षामध्ये आम्ही बघितलं की मुख्यमंत्री जेव्हापासून एकनाथ शिंदे झालेत तेव्हापासून डेव्हलपिंगला सुरुवात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार मला ऐकायला नाही मिळालेला या 2.5 वर्षामध्ये, जे की अगोदरच्या 2.5 वर्षात भरपूर म्हणजे माहिती आहे ना, घोटाळे हेच आम्ही न्यूजमध्ये ऐकत होतो, पण आत्ता मात्र या 2.5 वर्षात मी घोटाळ्यांचे प्रकार ऐकलेले नाही आहेत। आणि शिवाय सगळे कार्यकर्ते किंवा सगळे आपले नेते आहेत ते काम करणारे आहेत सगळे। आणि आता एकनाथ शिंदे अजून येतील तर कदाचित आपल्या महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे आपलं महाराष्ट्र किंवा मुंबई, आता आम्ही मुंबईमध्ये राहतो, तर मुंबईचं डेव्हलपिंग चांगल्या प्रकारे केले जाईल। म्हणजे एक मेट्रो सिटी म्हणून आम्ही बघतोय की आमचं हे धारावी पण एक मेट्रो सिटीसारखं झालं पाहिजे। आम्ही बघतो की पिवळा बंगल्याला पण ग्राउंडमधून हे केलं जातं आहे, मेट्रो काढली जाते। आपल्या धारावीचं जे डेव्हलपिंगचं प्रोसेस आहे ती पण आहे, पण ती पण चांगल्या प्रकारे राबवली जाते, पण काही विरोधी पार्टी त्याला वेगळ्या पद्धतीने एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतायत, कारण त्यांनी तर काहीच केलेलं नाही आत्तापर्यंत, पण जे करतायत त्यांना मागे कसं खेचायचं हे लोक करतायत। तसंच धारावीचा अनेक वेळा मोर्चा उचलला जातो, मुद्दे उचलले जातात, त्या विकासाबद्दल आपल्याला वाटतं की आता मुख्यमंत्री शिंदे साहेब आले त्यानंतर ह्याचा विकास नक्की होईल? हो, होईलच, नक्की होणार। आणि इथून पुढे अजून आपल्याला काय वाटतं, अजून काय बदलाव झाला पाहिजे?
म्हणजे महत्त्वाचं म्हणजे एक तर आपण एकनाथ शिंदे साहेबांना मंत्री म्हणून निवडून आणायला मदत केली पाहिजे पब्लिकने. परत तेच जर परत आपण मागे त्याच लोकांना वोटिंग केली तर कदाचित विकास परत जो होतोय तो परत मागे जाणार. आपण 20 वर्ष मागे जाणार. जर आपण अजून 5 वर्ष यांना दिली, आता 2.5 वर्षात जर एवढं डेव्हलपिंग त्यांनी केलं आहे, भ्रष्टाचार थांबवला आहे महत्त्वाचा म्हणजे. कारण ह्यामध्ये आल्यानंतर सगळं भ्रष्टाचारच चालतो, काही विकास होत नाही पब्लिकचा. पण जशा प्रकारे मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यावर कंट्रोल केलेला आहे, तेच जर आपण अजून 5 वर्ष त्यांना दिली तर कदाचित अजून आपल्याला धारावीमध्ये डेव्हलपिंग दिसेल. पब्लिकने पण विचार करावा की आपण जे झोपडपट्टी ज्या प्रकारे आयुष्य काढतोय त्या जरा आपण ह्या 5 वर्षात जरा बघूया विश्वास ठेवून की 5 वर्षात काय केलं जाईल. कारण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आले त्यावेळेला कोरोनाचा काळ होता, त्यामुळे त्यांना जास्त डेव्हलपिंगकडे लक्ष देता नाही आलं. कारण त्या पब्लिकच्या जीवन मरणाचा प्रश्न होता, तर वेळ कमी होता त्यांना डेव्हलपिंगला आपण देण्याला. पण आता आपल्याकडे अजून 5 वर्ष त्यांना आपण देऊ शकतो डेव्हलपिंग करण्यासाठी. आपल्याच हातात आहे सरकार, ठेवायची की नाही ठेवायची पब्लिकच्या हातात आहे. तर अजून आपण 5 वर्ष त्यांना चान्स द्यावा असं मला वाटतं. काय सांगाल आपल्याला महागाईबद्दल? जी महागाई आहे 2.5 वर्षामध्ये जी महागाई होती आणि आत्ताच्या वेळेस जी महागाई, त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? महागाईबद्दल बोलायचं तर आता तर खूपच म्हणजे शिंदे साहेबांनुसार तर खूपच कमी आहे आणि अगोदर तर खूप जास्त होतं. त्यामुळे आम्हाला पब्लिक लोकांना मेन सामान्य माणसांना तर खूप प्रॉब्लेम होता. पण आता शिंदे साहेबांमुळे तर खूपच, आणि मेन म्हणजे ते लाडकी बहीण चालू केल्यामुळे तर खूपच फायदा झाला आहे. आणि महागाई तर आता खूपच कमी झाली आहे. आणि आता शिंदे साहेबांनी डिक्लेअर पण केलं की लाईट बिल पण कमी करणार आहे. फॅसिलिटी योजना सुरू केल्या आहेत. तसं लाडकी बहीण तर लेडीजसाठी तर खूपच फायदेशीर झाले, का तर कोणापुढे हात पसरायची गरज नाही लागली. त्यामुळे महागाईचा तर विषयच आता म्हणजे बोलण्यासारखंच नाही आहे. सिलेंडर पण आता खूप कमी झालं आहे. अगोदर 1200 रुपयेपर्यंत गेलेला, आता तर 800, आणि परत 3 सिलेंडर फ्री केलेत. त्यामुळे शिंदे साहेबांचंच सरकार आम्हाला पाहिजे. आणि ते आमदार म्हणून कोणता चेहरा पाहायला आपल्याला आवडेल? खंदारे साहेब. विधानसभेची निवडणूक चालू आहे. आम्हाला असं वाटतंय की खंदारे साहेब पुढे आले पाहिजे, कारण की त्यांनी कोरोना काळात पण भरपूर जणांना मदत केली. त्यांनी सगळ्यांना अन्नधान्य पुरवठा केला. किती जणांना कोरोना काळात खूप सोसावं लागले, पण खंदारे साहेबांनी खूप जणांची मदत केली आहे. शिक्षणासाठी पण ते मदत करत आहेत. आणि लाडकी बहिणी योजना चालू झाल्यामुळे भरपूर महिलांना फायदा होतोय. आणि असाच फायदा सगळ्या महिलांना मिळावा ही आमची खरं मनापासून इच्छा आहे. आणि शिंदे सरकार ही आलीच पाहिजे, कारण की शिंदे सरकारशी भरपूर लाडक्या बहिणींशी भरपूर आस लागली आहे की ही शिंदे सरकार आली आणि ही योजना पुढे झाली तर महिलांना यांचा भरपूर फायदा भेटणार आहे. त्यांनी महिलांसाठी भरपूर काही केलं आहे. महिला इंडिपेंडंट झाले आहे. महिलांना कोणापुढे हात पसरायची गरज नाही लागते. आता महिला स्वतःहून पुढे यायला लागले आहेत. माझी खरं मनापासून इच्छा आहे की ही शिंदे सरकारच आली पाहिजे आणि खरं त्यांनी काहीतरी करून दाखवणार ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि खंदारे साहेबांनी भरपूर काही केलं आहे आणि ते अजून करणार पुढे. त्यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं आहे की ती पुढे काम करत राहणार आणि सगळ्यांची मदत करत राहणार. त्यांनी लॉकडाऊनमध्ये पण सगळ्यांना खूप काही केलं आहे. जेवणाची सोय केली आहे, औषधांची सोय केली आहे, पुढे हे शिक्षणाची सोय केली आहे. खंदारे साहेबांनी पण भरपूर केलं आहे. माझं मत आहे की खंदारे साहेब पण आले पाहिजे. तसंच रेंगण्यात ज्योती गायकवाड देखील आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? ज्योती गायकवाड आहे ते काँग्रेसच्या थ्रूने आहे. पहिले त्यांचे वडील होते, नंतर वर्षाताई गायकवाड आले, आता ज्योतिताई गायकवाड आले. असं त्यांचं हे चालत राहणार तर पुढे कोणाला संधी भेटणार की नाही? पुढे सगळ्यांना संधी भेटायला पाहिजे. जे काम चांगले करत आहे ते पुढे आले पाहिजे. हे एकनाथ गायकवाडमुळे असं होतं आहे की पुढे त्यांना भेटतच नाही आहे. धारावीमध्ये त्यांचाच राज चालू आहे. म्हणून हे वंशवाद जे आहे ते हटवायला हवा आहे. काय सांगाल? विधानसभेची निवडणूक आहे, आपल्याला काय वाटतं? आमदार म्हणून कोणता चेहरा पाहायला आवडेल? संजय खंदारे साहेब. तसंच लाडकी बहीण योजनेवरनं देखील अनेक योजना राबवल्या जातात. महाविकास आघाडीकडून 3,000 रुपये देण्यात असं सांगण्यात आलेलं आहे. तसंच महायुतीकडनं 2100 रुपये. त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आम्हाला जे पैसे येतात त्यातच आम्ही खुश आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यासाठी जे केले ते आम्हाला खूपच म्हणजे खूप सर्व लेडीज लोकांना खूप आवडलं आहे. आणि त्यांनी आम्हाला खूप अशी साथ दिली की आम्हाला आता कोणाच्या पुढे हात पसरायला लागत नाही आहे. तसंच महागाई देखील 2.5 वर्षामध्ये देखील होते आणि आताही आहे. तर आपल्याला त्याच्यावरती काय फरक जाणवतो? काय नाही म्हणजे असं एवढं लाज कशी भावाने दिले तर थोडी महागाई कमीच झाली ना. तसंच लाडकी बहिणीच्या योजनेचे देखील आपल्याला पैसे मिळाले, त्याच्यावरती आपण काय सांगतो?
आता आम्हाला एकदम 7,500 एकदम आलेत आम्हाला. आता ह्याच्या पुढे आम्हाला दर महिन्याला 2100 रुपये देणार आहेत. मग त्याच्यामुळे आम्हाला कसं थोडंफार घरगुती काय सामान आणायचं तर थोडा हातभार लागतो. जय महाराष्ट्र. आमदार में कौन सा चेहरा देखने के लिए अच्छा लगेगा? डेफिनेटली राजेश सर का, क्योंकि उन्होंने इतना सपोर्ट किया है हम लोगों को. ज़रूरी नहीं है कि लाड़की बहन की वजह से हमारे को एक लालच एक हमको देना है उनको, बट हाँ इससे पहले भी ना हमारे यहाँ पर बहुत है. एजुकेशन मिनिस्टर आपको पता होगा वो कौन है, ठीक है. तो उन्होंने इतना सपोर्ट नहीं किया, राइट. तो वो डेफिनेटली रिपीट फेस देखना अच्छी बात नहीं है. एक बार हम न्यू पर्सन को ला के, न्यू जनरेशन को ला के हम आगे लाना चाहते हैं बिकॉज ऑफ द जनरेशन्स, कि हमारी जनरेशन्स भी एक चेंजेस आएगी, एजुकेशन में भी अच्छा लगेगा, हर चीज़ में. तो इसलिए डेफिनेटली मेरा वोट सिर्फ और सिर्फ सर को होगा. क्या कहना चाहोगे? आपके विरोध में ज्योतिताई गायकवाड़ भी है, तो आपको क्या लगता है कौन से आमदार आने चाहिए? इससे पहले तो ये चेहरा हम लोग ने नहीं देखे और हमारे बच्चों के लिए तो कोई वर्षा गायकवाड़ ने मदद कभी नहीं करी है. तो हम लोग तो यही चाहेंगे कि ये नया चेहरा आए राजेश सर का और हमारे बच्चों के लिए खड़े हुए. हम लोग कोई लालच नहीं लाडली बहन के लिए और कोई लालच के लिए नहीं कर रहे, खाली हमारे बच्चों के लिए कर रहे हैं कि हमारे बच्चों के एजुकेशन के लिए, ये फ्यूचर के लिए आगे आए. इसके लिए हम लोग ये चीज़ के लिए कर रहे हैं. हमें कोई लालच नहीं लाड़की जी बहन का और किसी का. वैसे 2.5 साल में महंगाई थी और अभी भी महंगाई, तो उसके बारे में आपको क्या लगता है कौन सा? महंगाई तो हम लोग तो बचपन से ही देख रहे हैं. ऐसा कोई भी आया नहीं कि कोई महंगाई. कभी टमाटर का भाव कम होता है तो कांदे का चढ़ जाता है, तेल महंगा होता है तो शक्कर सस्ती हो जाती है. ऐसा तो हम लोग कभी नहीं देखे कि एक जैसा तो कोई माहौल नहीं रहा है. चेंजेस भी नहीं नहीं आएगा, मुझे तो ऐसा लगता है. हाँ, तो मैं तो यही चाहूँगी कि आगे कुछ ना हो तो हमारे बच्चे पढ़ लिख के अच्छे हो जाए, हमारी धारावी बदल जाए. जो हम लोग वो धारावी से गुजर रहे हैं, हमारे बच्चे वो उसमें ना चले. खंडारे सर ने बहुत हम लोग की हेल्प की है एजुकेशन के लिए. बाबा एजुकेशन के लिए भी किया, प्लस जो लॉकडाउन हुआ था तभी भी हम लोगों को अनाज दिए, पैसा दिए, उन्होंने बहुत मदद की. बट हमारी वर्षा ताई ने कुछ नहीं किया. डायरेक्ट अभी उन्होंने अपनी बहन को लाके खड़ा कर दी, ज्योति ताई को, जो नया चेहरा है. 40 साल तक हम लोग देखे नहीं. उनके घर वाले, उनकी जनरेशन आ रही है, डेवलप्ड हो रहा है. हम लोग को तो मौका नहीं मिल रहा, कुछ भी हम लोग को प्रोवाइड नहीं है. उनके बच्चे आ रहे हैं. आपको लगता है कि राजेश खंडारे सर आएंगे तो उसके बाद धारावी का जो विकास है होएगा? डेफिनेटली वो थे भी नहीं, फिर भी वो कर रहे थे. वो डेफिनेटली वो थे भी नहीं ना इस लाइन में, तभी भी वो सर मदद करते. मैं उनसे कनेक्टेड हूँ 3-4 साल से, मैं देख रही हूँ उनको. लॉकडाउन में भी किए, लॉकडाउन के बाद भी किए. हम लोग उनकी मीटिंग में जाते रहते हैं. प्रचार नहीं हुआ लेकिन उन्होंने बहुत हेल्प की, बहुत हेल्प की. ज़्यादा उतना उनका प्रमोशन नहीं हुआ, मतलब उन्होंने दिखाया नहीं कि कोविड में मैं इतनी हेल्प कर रहा हूँ. कोविड में इंसान इतना दूर दूर एक दूसरे से भाग रहे थे, बट उन्होंने वहाँ भी रह के हम लोगों को बुलाए, सपोर्ट करे, राशन दिया. कोविड में हम एक दूसरे के घर नहीं जा रहे थे, बट वो हमारे डोर टू डोर आके राशन देना, हमारी हेल्प करना, बहुत बहुत अच्छा लगा. और हम लोग उन्हीं को सपोर्ट करना चाहते हैं और फ्यूचर भी हमारा उन्हीं से ब्राइट लग रहा है हमको. आधीच्या वातावरण हेच चांगलं होतं. आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. देशात राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सगळं सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार? आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. तर न्यूज मराठी 24/7 च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा. रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर.